नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरत असताना कागदपत्रे अशी अपलोड करा, तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल, नाहीतर तुमचा अर्ज रद्द होईल. तर मित्रांनो, 2 फोटो एकत्र कशी करायची, फोटोची साईज कशी कमी करायची, ते पण मोबाईलमधून ए टू झेड प्रोसेस लाईव्हमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरतावेळी जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे त्याचे पुढील पेज आणि बॅक साईडचे हे फोटो काढून घ्यायचा आहे आणि असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, असं एकत्र कसं करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याची साईज 5 MBच्या आत कशी करायची आहे ते पण सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया. पहिले तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात म्हणजे आधार कार्ड, त्याचा पुढील पेज आणि बॅक पेज ह्याचा फोटो काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मतदान कार्ड अपलोड करत असाल तर त्याचा पुढील पेज आणि बॅक पेज हे फोटो काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात त्याची असे फोटो काढून घ्या. मित्रांनो, पहिला तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे तुमच्या मोबाईलमधील. तेव्हा त्यानंतर मॅरेज इमेज ऑनलाईन ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इथं आल्यानंतर तुम्हाला ती ॲड इमेज असं दिसेल, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं कॅमेरा रेकॉर्ड फाईल असं दिसेल. इथं फाईलवरती क्लिक करायचं आहे. जे तुम्ही आता फोटो काढून घेतलेला आहात तो फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जी फोटो आहेत मी आता काढून घेतलेली ती एक एक सिलेक्ट करून घेतो. हा पहिला फोटो अपलोड झाला. आता दुसरा बॅक साईडचा त्याच पद्धतीनं तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे. असं फोटो अपलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं रेड कलरमध्ये मॅरेज इमेज असं दिसेल, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तो वर्किंग होत आहे. थोडं नेट स्पीड असलेल्या जागेमध्ये जाऊन तुम्ही करून घ्याल तर तुम्हाला असं तुमचं आधार कार्डचे फोटो बॅक साईड आणि होम पेजचं असं येईल. तर तुम्हाला हा फोटो वरती होम पेजचा फोटो आणि खाली बॅक साईडचा फोटो पाहिजे असेल तर क्लोजवरती क्लिक करा आणि इथं मॅरेज डायरेक्शन ह्याच्यावरती क्लिक करा. इथं दुसरा नंबरचा पर्याय निवडा आणि परत मॅरेज इमेज याच्यावरती क्लिक करा. असं केल्यानंतर तुम्हाला बघा इथं असा पुढील आणि बॅकचा फोटो तयार होऊन मिळेल. डाउनलोड ह्याच्यावरती क्लिक करा. तुमचा डाउनलोड करा. तुमचा फोटो डाउनलोड होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे अजूनसुद्धा तुमची जे डॉक्युमेंट्स आहेत पुढील पेज आणि मागील पेजचे एकत्र करणे अशा प्रकारे करू शकता. पहा, मी आत्ता डाउनलोड केलेला फोटो इथं आलेला आहे. अशा पद्धतीनं एकदम कमी साईजमध्ये डाउनलोड झालेला आहे. तर मित्रांनो, फोटोची साईज कमी कशी करायची ते पाहू चला. मित्रांनो, इमेज कॉम्प्रेशन 11zone.com ह्या वेबसाईटवरती तुम्ही आला तर ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. परत फाईलमध्ये जायचं आहे. जो तुम्ही आता इमेज डाउनलोड करून घेतलेला आहात डाउनलोड फाईलमध्ये जावा आणि त्या फाईलवरती क्लिक करा. जो इमेज आहे तो इथं अपलोड करून घ्या. मित्रांनो, तुमचा फोटो अपलोड झालेला असतो. तुम्हाला इथं कंपर्स लेवल हे दिसेल. हा लेवल आहे ना, तुम्हाला इथं 1 ते 2 ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं कंपर्स त्याच्यापुढे इथं निळ्या कलरमध्ये बॉक्समध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा फोटो हा एकदम कमी साईजमध्ये कंपर्स झालेला आहे. पहिला तुमच्या फोटोचा साईज इथं वरती राहील आणि नंतरचा साईज इथं राहील. परत तुम्हाला ह्या डाउनलोड ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो डाउनलोड झालेला दिसेल. ओपन करा आणि तुमचा फोटो एकदम व्यवस्थित न फुटता तुमचा अगदी क्लिअरमध्ये डॉक्युमेंट्स हे
कमी MBमध्ये डाउनलोड झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ह्याच वेबसाईटवरून तुम्ही जे इतर डॉक्युमेंट्स आहेत ना त्याचीसुद्धा साईज आता सांगितल्यानुसारच कमी करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या दोन्ही वेबसाईटची. मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरताना अशा पुढील पेज आणि मागील पेज एकत्र करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता, कागदपत्रे, आणि त्याची साईजसुद्धा कमी करायची सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. इतर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. परत व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या माहितीसह भेटूया. इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.